पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा। आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न मनोया देव अनिकासी। शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेन। आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न मनोया देव अनिकासी। तुका म्हणे मज अनिका संकल्पे, तुका म्हणे मज अनिका संकल्पे, अवघीच पापे घडतील। आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न मनोया देव अनिकासी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा। अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा। तुकोबारायांनी या अभंगातून अखिल मानवजातीने कुणाची भक्ती करावी हे सुचवले। ज्ञानोबराय म्हणतात, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील। मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील। ज्ञानोबराय म्हणतात की मनुष्य हा स्वभावता जन्मताच भजनशील आहे। मनुष्य भजनशील आहे, पण कुणाचं भजन करावं हे माणसाला कळत नाही। आणि मग मनुष्य मनाने किंवा रूढी परंपरेमुळे कोणत्याही देवी देवतांचं भजन करतो आणि चुकतो। यात माणसाचं मोठं नुकसान होतं। हीच सुधारणा तुकोबाराय या अभंगातून करतायत की माणसानं नेमकं कुणाचं भजन करावं। आपल्याकडं अनेक अनेक देवी देवता आहेत, भक्तही अनेक आहेत। आपल्याकडे एक मन आहे, जसं दगडागणीस विंचू तसं दगडागणीस देव। इतके देव विचारू नका। देवालाही तोटा नाही आणि भक्तालाही तोटा नाही। प्रत्येक देवाला कुणी ना कुणी भक्त मिळतच। देवही तितकेच, भक्तही तितकेच। मग हे भक्तीच्या नियमात बसतं का? तुम्ही कोणाची भक्ती करता ते योग्य आहे का? लोक हसतात हो, इतर धर्माचे लोक आमच्या धर्माला हसतात। इतर धर्माचे लोक म्हणतात, एवढे देव असतात का बाबा? इतके देव असतात का बाबा? हिंदू धर्मात किती देव आहेत? इतके देव असतात का बाबा? लोक हसतात हो आश्चर्याने। मग खरोखरच एवढे देव आहेत का? मग नेमका देव तरी कोण आहे? भक्ती तरी नेमकी करावी कोणाची? मनुष्य जन्मताच भजनशील आहे। मनुष्य जन्मताच भजनशील आहे, मान्य। पण मनुष्य नेमक्या खऱ्या देवाची भक्ती सोडतो
आणि खोट्या देवाच्या मागे लागतो आणि स्वतःची स्वतःच फसवणूक करून घेतो. कशी गंमत आहे पहा. आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. प्रत्येक वारी मनुष्य वेगवेगळ्या देवाची भक्ती करतो. ज्ञानोबा लिहित आहेत, एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू अमासी, तेतुलाची नागासी पंचमीच्या दिवशी. ज्ञानोबा म्हणतात की एकादशीला मनुष्य जितकं महत्त्व पांडुरंगाला देतो तितकंच महत्त्व पंचमीला नागाला देतो. अर्थात एकादशीला पांडुरंगाला भजतो, पंचमी आली की नागाला भजतो. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू अमासी, तेतुलाची नागासी पंचमीच्या दिवशी. मोटकी चौथ पाहे आणि गणेशाचाची होय, 14शी मने माय तुझाच गे दुर्गे. एकादशी आली पांडुरंगाचा होतो, पंचमी आली नागाचा होतो, चतुर्थी आली गणपतीचा होतो, पौर्णिमा आली भवानी मातेचा, दुर्गा मातेचा होतो. मोटकी चौथ पाह्यान गणेशाचाची होय, 14शी मने माय तुझाच गे दुर्गे. नित्य नैमित्ती कर्मे सांडी आणि मग बसे नवचंडी, आदित्यवारी वाडी भैरवा पात्री. हातातले नित्यनेमित्ती कामं टाकून देतो आणि नवचंडीचा यज्ञ करतो. 9 दिवस घालतो नवचंडीच्या यज्ञात. पुढं रविवार आला की खंडोबाचा होतो, आदित्यवारी वाडी भैरवा पात्री. पाठी सोमवार पाहे आणि बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची आगवे जोगाविजो. सोमवाराला महादेवाचा होतो. ऐसा अखंड भजन करी उगानक्षे शनवरी, आगवेने गावद्वारी आहेव जैसी. ज्ञानोबांनी तुमच्या आमच्या भक्तीला ताशेरा मारलाय की आम्ही चुकीची भक्ती कशी करतो. ऐसा अखंड भजन करी उगानसे क्षणवरी, आगवेने गावद्वारी आहेव जैसी. विशीच्या दारामध्ये पाल ठोकून वेश्येचा धंदा करणारी बाई कधीच विधवा होत नाही किंवा रंडकी होत नाही. का ती वेश्याची? विशीत पाल ठोकला. ज्ञानोबा बोलतात मी नाही, विशीत पाल ठोकून धंदा करते. वेश्या आहे, वेशीत पाल ठोकलाय, धंदा करते वेश्याचा. मग गावातला कुणी मनुष्य मेला तर उरलेलं गाव तिला नवरा असतेच. ती कधी रंडकी होतच नाही, विधवा होतच नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात आगवेनी गावद्वारी आहेव जैसी. ऐसा उगानशे क्षणभरी, ऐसा अखंड भजन करी उगानशे क्षणभरी, आगवेनी गावद्वारी आहेव जैसी. वेश्याला गावातलं कुणी मेलं तर ती रंडकी होत नाही, विधवा होत नाही. तिला कुण्या कुणी मागे नवरा शिल्लक असतोच गावातला. जसा वेश्याला रोज एक नवरा असतो तसं व्यभिचारी भक्ताला रोज एक देव असतो, रोज एक देव असतो. सोमवारी महादेव, मंगळवारी पार्वती, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्तात्रय, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी मारुतीराय, रविवारी खंडोबा. वार संपले हो, अजून 2-4 वार असतात, अजून 2-4 लांबले असते, पण वारच साधतात, काय करावं. अजून 2-4 वार पाहिजे होते पुढं. प्रत्येक वारी एका नव्या देवाला जातो. अशा भक्ताला ज्ञानोबा व्यभिचारी भक्त म्हणतात आणि त्याची तुलना वेश्येसोबत करतात. वेश्येला जसा रोज एक नवरा असतो तसे या व्यभिचारी भक्ताला रोज एक देव असतो, रोज एक देव असतो. आणि त्याला मूर्ख म्हटलंय. ऐसा जो भक्तो देखसी सैरा धावतो, अज्ञानाचा मूर्त अवतारतो. असा जो भक्त की रोज एक देव बदलतो तो मूर्ख असतो, अज्ञानी असतो. ऐसा जो भक्तो देखसी सैरा धावतो, अज्ञानाचा मूर्त अवतारतो. तो अज्ञानी असतो, मूर्ख असतो की जो रोज एक देव बदलतो. गंमत आहे मोठी.
मागून चालत आलंय, पुढं चाललंय, कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही. सांगणारे सांगतात, कधी नीट सांगतात, कधी सांगत नाहीत. ज्ञानेश्वरीच्या खोलात वक्तेही ज्ञानेश्वरीच्या खोलात शिरत नाहीत. शिरले तर बऱ्याच लोकांना कळत नाही, कळलं तर कोणी मुद्दाम सांगत नाही, कारण समाजाची मनं सांभाळायची असतात. स्पष्ट ज्ञानेश्वरी सांगितली, गाथा सांगितली तर दुसरी तारीख मिळत नाही. हे लय खरं बोलते म्हणतात, खरी ज्ञानेश्वरी सांगते, याला बोलूच नका, तारीख मिळत नाही. पैसा डोळ्यावर असतो महाराजाचा, म्हणून ते खरी ज्ञानेश्वरी सांगत नाही. बहुतांशी लोकांना खरी कळत नाही, ज्याला कळली ते सांगत नाही, का तर पुढची तारीख जाते. समोरच्याचे मनं सांभाळून बोलतात. आणि म्हणून या रूढी परंपरा इतक्या खोलवर गेल्यात की त्या नाहीशाच होईनात. ज्ञानोबा म्हणतात, कसा मनुष्य असतो की माझी मूर्ती निपजवी, घराच्या कोणी बैसवी, आपण देवोदेवी यात्रे जाय. माझी मूर्ती तयार करायची, कुठेतरी माळ्यावर घराच्या कोपऱ्यात टाकून द्यायची आणि देवी देवतीच्या यात्राला जायचं. अर्थात 4 धाम यात्रा करायच्या. आपल्याकडे तर काय फॅड बसलंय. मनुष्य रिटायर झाला की प्रत्येक माणूस पैसा असो नसो 4 धाम यात्रेला जातातच. करू नका असं मला म्हणायचं नाही, वाईट नाही, देवच आहेत ते, आपलेच देव आहेत. पण जगाचा बाप पंढरपुरात उभा आहे ना, या देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. देवांचा देव आहे, बापाचा बाप आहे. भू वैकुंठ महेवरी. अरे हे पंढरपूर पृथ्वीवरचं वैकुंठ आहे. पंढरपूर सोडून तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे. जाऊच नका असं मला म्हणायचं नाही. पण त्या पांडुरंगाला भजायचं नाही. ज्ञानोबा म्हणतात, माझी मूर्ती निपजवीन, घराच्या कोणी बैसवी, आपण देवोदेवी यात्रा जाय. त्या पांडुरंगाला धुळखात पडू द्यायचं घरात आणि 4 धाम यात्रेला जायचं. देवोदेवी यात्रे जाय. फॅड झाले डोक्यात. तुम्ही बघा, 4 धाम यात्रेत जवळजवळ 75% लोक महाराष्ट्रातलेच आहेत. 25% उरलेले भारतातले, पण 75% महाराष्ट्रातले. काय धंदे चालतात त्या 4 धामवाल्याची? फुल ॲडव्हान्स बुकिंग असते. अरे मायबाप आहे उभा पंढरपुरात, त्याला भजा. माझी मूर्ती निपजवी, घराच्या कोणी बैसवी, आपण देवोदेवी यात्रे जाय. ज्ञानोबा पुढे बोलतात का कांताचे मानसी, रिघोनी स्वैरिनी जैसी, रहाटे जारेसी जावया लागी. कसे भक्त असतात पा. कुणबट कुळवाडी, आन आन देव मांडी, आदिलाची परवडी वरितया. आम्ही भक्ती करतो, देवाला जातो, तेही देवाला काही देण्यासाठी, देवाला प्रेम देण्यासाठी नाही, त्याच्याकडून काही मागण्यासाठी. आणि त्याला काही मागितलं नाही दिलं की तो देव उभेनेच आपटून द्यायचा. म्हणती टवाळ हे, हा देव टवाळ आहे म्हणले, हा काय देत नाही, उभ्याने आपट्या. आदिलाची परवडी वरितया. एका देवाची भक्ती केली, काहीतरी मागितलं नाही दिलं, उभ्याने आपटायचा, दुसऱ्याकडे जायचं. मागायचं नाही दिलं, उभ्याने आपटायचा, तिसऱ्याकडे जायचं. नुसते आपटे. आदिलाची परवडी वरितया. देवाला काय मागितलं आणि त्यांना नाही दिलं की त्याला आपटून त्याची परवड करायची, दुसऱ्याकडे जायचं. त्याला मागायचं नाही दिलं, त्याला आपटायचं, त्याची परवड करायची. आदिलाची परवडी वरितया. ज्ञानोबा म्हणतात, एखादी चावटबाई असते, हे सगळं ज्ञानोबा बोलतात, मी नाही. ज्ञानोबाचे शब्द आहेत का कांताचे मानसी, रिगोनी स्वैरिनी जैसी. स्वैरिनी म्हणजे वाईट वागणारी बाई, कांत म्हणजे नवरा. का कांताचे मानसी, रिगोनी स्वैरिनी जैसी, का रहाटे जारेसी जावाय लागी. जार कर्म म्हणजे वाईट वागणं, व्यभिचार करणं, परपुरुषाकडे जाणं. ज्ञानोबा बोलत आहेत का कांताचे मानसी, रिगोनी स्वैरिनी जैसी, का रहाटे जारेसी जावाय लागी. अर्थात माऊली म्हणतात की जी बाई नवऱ्याच्या पाठीमागं वाईट वागते ती नवऱ्याच्या विनाकारण पुढं करते. का कांताचे मानसी, रिघोनी स्वैरिनी जैसी. नवऱ्याच्या मनात शिरते, नवऱ्याच्या मनात घर करते, त्याच्या फार पुढं करते. माऊली म्हणतात बाईला मागं वाईट वागायचे म्हणून ती नवऱ्याचे विनाकारण पुढं करते. किंवा जी बाई नवऱ्याच्या विनाकारण पुढं करते ती नवऱ्याच्या मागं वाईट वागते. हे ज्ञानोबा बोलत आहेत का कांताचे मानसी, रिघोनी स्वैरिनी जैसी, का रहाटे जारेसी जावया लागी. ज्याप्रमाणे
वाईट वागणारी बाई नवऱ्याच्या मागं वाईट वागण्यासाठी विनाकारण नवऱ्याच्या पुढं पुढं करते, तसं तो भक्त देवाकडून काही काढून घ्यायचे म्हणून देवाच्या विनाकारण पुढं पुढं करतो आणि देवाने नाही दिलं की त्याला उभ्याने आपटितो आणि म्हणती सांडी ती म्हणती टवाळ हे, हा देव टवाळ आहे म्हणले, आदिलाची परवडी वरी तया, उभ्यानेच आपटून देतो. पण ती मौज आहे भक्तीमध्ये. गंमत आहे हो. जसा शेतकरी वर्षभरात कुणबट कुळवाडी आन आन देव मांडी आदिलाची परवडी वरी तया. कुणबट, कुणबी म्हणजे शेतकरी, जो शेती करतो तो कुणबी. जनावराचे शब्द विविध जनावरांची. कुणबट कुळवाडी आन आन देव मांडी आदिलाची परवडी वरी तया. कुणबट म्हणजे शेतकरी, जो कुणबी करतो तो कुणबी, त्याला कुणबट म्हटले. कुणबी किंवा शेतकरी जसं वर्षभरात अनेक पिकं काढतो, तसे भक्त अनेक देवाला भसतात, त्या देवाला काहीतरी मागतात आणि नाही म्हणलेलं की उभ्याने आपटितात, त्याची परवड करतात. आदिलाची परवडी वरी तया. खेदाची बाब आहे. आम्हाला कोणी समजावून सांगावं, आम्हाला कोणी समजावून सांगावं. भले बा ठीक आहे, मनुष्य स्वभावता भजनशीळ आहे, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझ्याची ठाई. ज्ञानोबा म्हणतात ठीक आहे, पांडुरंग म्हणतात की मनुष्य जन्मतात भजनशीळ आहे. अरे पण कुणाचं भजन करतो तुला समजतंय का? आणि म्हणून मला एक सांगा, माणसाला बाप किती असतात? माणसाला बाप किती असतात? एकच, एकच. माणसाला बाप एकच असतो आणि देव आमचा बाप आहे, म्हणून देवही एकच असावा, दोन नाही. बाप दोन नसतात. कुणी मनुष्य असो त्याला बाप एकच असतो, बाप एकच असतो. आणि देव जगाचा बाप आहे, देव आमचा बाप आहे आणि बाप एकच असतो. या नात्याने देवही एकच असला पाहिजे आणि तो एकच आहे. देव एकच आहे. नरवरा लिहित आहेत, भगवान कृष्ण गीतेमध्ये स्वमुखाने बोलतात, या कारणे मी पिता महद ब्रह्म हे माता आपत्य पंडुसुता जगडंबरू. ओळीकडे लक्ष द्या. या कारणे मी पिता महद ब्रह्म हे माता आपत्य पंडुसुता जगडंबरू. भगवान कृष्ण म्हणतात स्वमुखाने ज्ञानेश्वरीत, मी विश्वाचा पिता आहे. माया माझी पत्नी आहे, मी मायेचा पती आहे. आणि या मायेपासून आणि माझ्यापासून हे अवडंबर अर्थात हे विश्व तयार होतं. अर्थात भगवान श्रीकृष्ण आमचा पिता आहे. या कारणे मी पिता महद ब्रह्म हे माता आपत्य पंडुसुता जगडंबरू. भगवान श्रीकृष्ण आमचा पिता आहे, आमचा बाप आहे. आणि बाप एकच असतो, बाप एकच असतो. या नात्यानं देवही एकच असला पाहिजे. का देव आमचा बाप आहे आणि बाप एकच असतो, म्हणून देवही एकच असला पाहिजे. आणि मग हा विश्वाचा एकमात्र देव कोण? देवही एकच असला पाहिजे. विश्वाचा देव एकच आहे, विश्वाचा देव एकच असला पाहिजे. मग एकमात्र आमचा देव कोण? हा आमचा एकमात्र देव कोण हे आम्ही मनाने ठरू नये, आम्ही शास्त्राला पुसावं. शास्त्राला पुसावं. कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडेलोकी वाळा वेगा. भगवंत अर्जुनाला 16 अध्याय समजावतात की अर्जुना, एक वेळेस देव प्रमाण नाही आहे पण शास्त्र प्रमाण आहे. एखाद्या प्रसंगी, कठीण प्रसंगी देवसुद्धा खोटं बोलू शकतो. देवच अर्जुनाला समजावतात की अर्जुना, प्रसंग आला तर मी देव आहे, मी एखाद्या वेळेस मी खोटं बोलेल पण शास्त्र खोटं बोलणार नाही. आणि देव खोटं बोललाय महाभारताच्या युद्धात. अर्थात देव खोटं बोलला नाही, पण देवाने खोटं बोलायला लावलं युधिष्ठिरला. नरवा कुंजरवा अश्वत्थामा हाता नरवा कुंजरवा. युधिष्ठिरला देवानी भगवान कृष्णाला खोटं बोलायला लावले. आणि म्हणून भगवान कृष्ण स्वमुखाने बोलतात की अर्जुना, देव प्रमाण नाही आहे. वेळ प्रसंगी मी खोटं बोलू शकतो एखाद्या वेळेस, पण शास्त्र खोटं बोलत नाही. म्हणून कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडे लोकी वाळा वेगा.
मग हा आमचा बाप अर्थात एकमात्र विश्वाचा देव हा कोण ते आम्ही मनाने ठरवू नये, तर आम्ही शास्त्राला पुसावं. मग आमचं शास्त्र कोण आहे? वेद, गीता, ज्ञानेश्वरी, गाथा आणि एक नदी भागवत. संपलं. याच्या पलीकडे जायची गरज नाही. याला छोटं केलं तर ज्ञानेश्वरी आणि गाथा हेच आमचं शास्त्र आहे. सोपा वेद म्हणजे गीता, सोपी गीता म्हणजे ज्ञानेश्वरी आणि सोपी ज्ञानेश्वरी म्हणजे गाथा. थांबलं इथं. म्हणून आमचं शास्त्र कोण आहे? तर ज्ञानेश्वरी आणि गाथा. गीता, ज्ञानेश्वरी आणि गाथा हे आमचं शास्त्र आहे. आणि या शास्त्राला पुसावं. तुम्ही ज्ञानेश्वरीला पुसावं, गाथेला पुसावं की हे ज्ञानेश्वरी माय, हे गाथा माय, आमचा एकमात्र देव कोण? ज्ञानोबरायला पुसावं, तुकोबारायला पुसावं, अर्थात ज्ञानेश्वरी आणि गाथेला पुसावं की आमचा एकमात्र देव कोण? हे शास्त्र किंवा ज्ञानोबराय आम्हाला सांगतायत की सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. अगा सगुण निर्गुणा जगद नित्या जगद जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगना बाळ कृष्णा. तुकोबराय. ज्ञानोबराय म्हणले सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. तुकोबाराय म्हणतात अगा सगुणा निर्गुणा जगद नित्या जगद जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगना बाळकृष्ण. दोघांनी, या दोन्ही महासंतांनी एकच देव सुचवला आहे. ज्ञानोबराय म्हणतात सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. तुकोबाराय म्हणतात अगा सगुणा निर्गुणा जगद नित्या जगद जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगना बाळकृष्ण. अर्थात या दोन्ही महासंतांनी आमचा एकमात्र देव, जो आमचा बाप आहे, विश्वाचा बाप आहे, एकमात्र देव आहे, तो देव बाळकृष्ण अर्थात भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा हा देव सुचवला आहे. देव हा जगाचा बाप आहे. देव हा जगाचा बाप आहे. बाप एकच असतो, दोन नाही, बाप एकच असतो. देव जगाचा बाप आहे आणि बाप एकच असतो. या नात्याने देवही एकच असला पाहिजे. आणि तो आमचा एकमात्र देव जर कोण असेल तर बाळ रांगना बाळकृष्णा अर्थात सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. अर्थात सगुण आणि निर्गुण रूपानं नटलेला आमचा एकमात्र देव जर कोण असेल तर तो आहे बाळकृष्ण अर्थात भगवान श्रीकृष्ण अर्थात विठ्ठल अर्थात पांडुरंग परमात्मा. अर्थात पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण हा आमचा एकमात्र देव आहे की जो नित्य आहे. जगद नित्या जगद जीवना, जो नित्य आहे, जो सगुण आहे, निर्गुण आहे, दोन्ही रूपानं नटलाय. आणि मग शास्त्रानं, ज्ञानेश्वरीनं, गाथेनं, ज्ञानोबरायने, तुकोबारायने आम्हाला जो देव सुचवला एकमात्र, एक आणि एकच देव सुचवला तो आहे भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की या देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव, सकळ देवादिदेवा कृपाळुवाजी केशवा, एकची धरला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. वेदानंत बोलिला अर्थ इतुकाची साधीला, निज निष्ठा नाम गावे विठोबासी शरण जावे. ज्ञानोबराय म्हणतात चहुवेद जान सही शास्त्र कारण 18ही पुराणे हरिसी गाती. 18ही पुराणे हरिसी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कुणाला गातात? एका हरीला गातात. 18ही पुराणे हरिसी गाती. अर्थात हा हरी, विठ्ठल, कृष्ण, पांडुरंग एकाच देवाचे नाव आहेत. अर्थात भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा हाच आमचा एकमात्र देव आहे. आणि या पांडुरंगाला भजा, या पांडुरंगाला भजा. आमचा एकमात्र देव कोण? भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा
आणि हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितायत, आम्हा विष्णुदासा एकविध भाव, आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न म्हणोया देव अनिकासी. आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न म्हणोया देव अनिकासी. आमचा एकच देव आहे, तो आहे पांडुरंग परमात्मा. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा. आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न म्हणोया देव अनिकासी. आम्ही इतर कुणाला देव म्हणणारच नाहीत म्हणले, आणि इतर कुणाला देव म्हटलं तर आम्हाला ब्रह्महत्या लागेल. तुम्ही कुणाचा खून केल्यावर जे पाप लागतं त्याला ब्रह्महत्या म्हणतात. तितकं पाप लागेल म्हणले आम्हाला जर पांडुरंग सोडून इतर कोणाला आम्ही देव म्हणलं तर. किती मोठी आट घातली तुकोबारायन बघा. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा. तुम्ही पांडुरंग आणि भगवान कृष्ण सोडला तर कुणाची स्तुती करू नका. इतर कोणत्या देवाची नाही, माणसाची नाही. माणसाची तर नाहीच नाही, माणसाची स्तुती करायचीच नसते. स्तुती केलीस तर ती फक्त पांडुरंगाची. विठ्ठले विन कवित्व, जाणावे ते ठोंबे मत. गुणगान करायचं आहे, कवित्व करायचं आहे, ते सगळं फक्त विठ्ठलाचंच, इतर कोणाचं नाही. आणि विठ्ठल सोडून कोणाची स्तुती केली, मग तो मनुष्य असो की देव असो, तुम्हाला ब्रह्महत्या केल्याचं पातक लागेल. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा. आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न म्हणो या देव अनेकासी. अर्थात या दोन्ही चरणातून तुकोबारा एकच सांगतायत की आमचा एकमात्र देव जर कोण असेल तर तो फक्त पांडुरंग परमात्मा, विठ्ठल परमात्मा, अर्थात भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण, गोपाल कृष्ण भगवान की जय. आमचा एकमात्र देव कोण? पांडुरंग परमात्मा, अर्थात भगवान श्रीकृष्ण. तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी आम्हाला उपदेश केला आहे की बाबानो, तुमचा एकमात्र देव जर कोण असेल, सगुण आणि निर्गुण रूपानं नटलेला, तर तो फक्त आहे पांडुरंग, अर्थात भगवान श्रीकृष्ण. याशिवाय कुणालाही देव म्हणू नका. म्हणाल तर तुम्हाला ब्रह्महत्या लागेल. लक्षात घ्या, पांडुरंगाशिवाय इतर कुणाला देव म्हणाल तर तुम्हाला ब्रह्महत्या लागेल. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा. उपदेश केलाय तुकोबाराने, ज्ञानोबाराने. उपदेश माणसाला करतात, उपदेश माणसाला करतात. तुकोबाराने आम्हाला उपदेश केलाय, उपदेश माणसाला करतात. एकदा बस स्टँडवर एक मनुष्य गाडीची वाट पाहत उभा होता. ठीक आहे, प्रवासात वेटिंग करावं लागते गाड्याची. अचानक त्या माणसाला लघवी आली. कुणाला येते? तुम्ही आम्ही प्रवासात कुणी असलो तर लघवी येते. बस स्टँडला असलं, गाडीची वेटिंग करायला लागलं, पाणी पिलेलं असतं. त्या माणसाला लघवी आली. गडबडीत एका कोपऱ्यात लघवी करायला गेला, पण तिथं बोर्ड लावला होता, इथे लघवी करू नये, लघवी केल्यास 100 रुपये दंड आकारण्यात येईल. पण लघवी आलेली गाडी येईल का काय या भीतीपोटी ते बोर्ड वाचून तिथं लघवीला बसलं. ते पाहिलं पोलिसांनी, त्याला लघवी करू दिली. लघवी करून आलं की पोलिसांनी धरलं गचुरण, 2 दांडके लावले, 100 रुपयाची पावती फाडली, काढ म्हणले 100 रुपये. आता तो पोलिसच, यांनी दिले 100 रुपये. तेवढ्यात तिथे घोड्याचा तांगा आला. आता घोड्याच तांगाला, त्या घोड्याने बस स्टँडवर लघवी केली. तो माणूस खुश झाला, म्हणले अरे जमलं गड्या. आता तो त्या पोलिसाकडे गेला, म्हणले पोलीस साहेब, घोड्याने लघवी केली, त्याला 100 रुपयाची पावती फाडा, त्यालाही 100 रुपयाची पावती फाडा.
पोलीस म्हणतो गधाड्या ते जनावर आहे, त्याला अक्कल नाही, त्याला कळत नाही. तू माणूस आहे, तुला अक्कल आहे, तुला कळतंय. समज जनावराला नसते, समज माणसाला असते. समज माणसाला असते, जनावराला नाही. आम्हाला समज आहे. ज्याला समज आहे त्याला उपदेश करावा लागतो. उपदेश जनावरला करून उपयोग नाही, का त्याला समज नाही. समज माणसाला आहे, आणि ज्याला समज आहे त्याला उपदेश करावा लागतो. आम्ही नासमज झालोय, जाणून बुजून. हो, डोळे असून आंधळे झालो होतो, आम्ही नासमज झालोय. आणि म्हणून संत आम्हाला समज घालतायत आणि आमचं हित दाखवतायत की कोणत्या देवाच्या मागं पडू नका. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे सांगतात फक्त त्याच देवाच्या मागं पळा. आणि ज्ञानोबा आहे, तुकोबा एकच देव सांगतायत, सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. एकू गोविंदुरे अर्थात पांडुरंग परमात्मा अर्थात भगवान श्रीकृष्ण हा आमचा एकमात्र देव आहे. विश्वाचा एकमात्र देव आहे कोण? तर भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा. आणि म्हणून आपलं हित साधायचं असेल तर ज्ञानोबराय स्पष्ट सांगतायत की विठ्ठले विन देव म्हणती ते संसार पुढती पावती. ज्ञानोबरायचं चरण नीट ऐका. विठ्ठले विन देव म्हणती ते संसार पुढती पावती. तुम्ही विठ्ठलाशिवाय कुणालाही जर देव म्हटले दुसऱ्याला तर तुम्ही संसार बंधनात पुन्हा बांधल्या जाल. विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुढती पावती. विठ्ठल न मनसी पुनरपी पडसी गर्भवासी. ज्ञानोबाच बोलतात की विठ्ठल न मनसी पुनरपी पडसी गर्भवासी. ज्ञानोबाच बोलतात तू विठ्ठलाचं नाव घ्यायचं नाही तर पुन्हा गर्भवासात पडशील. विठ्ठलाशिवाय इतर कुणाला देव म्हणशील तर पुन्हा गर्भवासात पडशील आणि संसार बंधनात अडकशील. विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुढती पावती. विठ्ठल न मनसी पुनरपी पडसी गर्भवासी. तात्पर्य तुम्ही विठ्ठलाशिवाय कृष्णाशिवाय इतर कुणालाही देव म्हणले आणि त्याची भक्ती केली तर तुम्हाला पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागेल. का? तर या विश्वात एकमात्र मुक्तिदाता देव जर कोण असेल तर तो आहे भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा. आणि म्हणून ज्ञानोबाराने खडसावून सांगितलंय की विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुढती पावती. तुम्ही पांडुरंगाशिवाय कृष्णाशिवाय इतर कोणाला भजले तर तुम्ही पुन्हा संसार बंधनात अडकताल. कारण या विश्वात मुक्तिदाता एकमात्र देव आहे तो आहे भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा. ज्ञानोबा लिहितात मोक्ष दुराद्यू कीर होय परी तोही आराधी तुझे पाय धाडसी तेथे जाय पायिकू जैसा. मोक्ष दुराद्यू कीर होय परी तोही आराधी तुझे पाय धाडसी तेथे जाय पायिकू जैसा. मोक्ष अतिशय कठीण आहे पण तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाचा चाकर आहे. मोक्ष दुराद्यू कीर होय परी तोही आराधी तुझे पाय. आराधी म्हणजे उपासना करतोय. मोक्ष महाकठीण आहे पण तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाचा चाकर आहे. आणि भगवान कृष्ण जिथं जा म्हणील तिथं नौकरासारखा पळत जातो आणि त्या माणसाला मोक्ष देऊन येतो. धाडीसी तिथं जाय पायिकू जायचा. अर्थात मोक्ष फक्त पांडुरंगाच्या भगवान श्रीकृष्णाच्याच पायात आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुढती पावती. या विश्वात मुक्तिदाता एकच देव आहे आणि तो आहे पांडुरंग अर्थात भगवान श्रीकृष्ण. आणि पांडुरंग सोडून इतर कोणत्याही देवाची तुम्ही जर भक्ती कराल तर ते देव तुम्हाला संकटातून तारतील पण भवसागरातून तारू शकत नाहीत. भवसागरातून तारणारा एकच देव आहे तो आहे पांडुरंग अर्थात भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग सोडून इतर कोणत्याही देवाला देव म्हणू नका ही तुकोबारा आजच्या अभंगात बजावतात. आणि लिहितात की आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणो या देव अनेकासी. न म्हणो या देव अनेकासी. आम्ही विष्णुदास फक्त पांडुरंगालाच देव म्हणू इतर कोणालाही देव म्हणणार नाहीत. आणि इतर कोणाला देव म्हणलं तर आम्हाला ब्रह्महत्या केल्याचं पातक लागेल. अर्थात तुकोबारा या अभंगातून हे सुचवतात की जगताचा एकमात्र देव कोण असेल तर तो आहे पांडुरंग विठ्ठल अर्थातच भगवान श्रीकृष्ण.
आणि म्हणून काळजात खूनगाठ बांधा की भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा हाच या विश्वाचा एकमात्र देव आहे, हाच या विश्वाचा बाप आहे. या कारणे मी पिता मद्ब्रह्म हे माता आपत्य पंडुसुता जगडंबरू. या कारणे मी पिता. विश्वाचा पिता भगवान श्रीकृष्ण आहे आणि पिता एक असतो, या नात्याने देवही एकच आहे आणि तो एकमात्र देव आहे कृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा. म्हणून शाने व्हा आणि आजपासून फक्त आणि फक्त पांडुरंगाला भजा, इतर कुणालाही नाही, कुणाला नाही. सभोवताली जे देव असतील त्या कुणालाही नाही, एकटा कृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा. तुम्ही बघा ना गंमत कशी आहे. ब्रह्मदेव आहे, इंद्र आहे, काय दशा या देवांची. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. ब्रह्मदेवाचा एक दिवस, त्याच्यात 14 इंद्र जन्मतात आणि मरतात. एवढा मोठा ब्रह्मदेव, पण ते ब्रह्मदेवही मरतो, तो ब्रह्मदेवही मरतो. एरवी ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे, निवटलियाचे जैसे पोट न दुखे. ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. ब्रह्मदेव झाला तर त्याला पुनरावृत्ती आहे, म्हणजे त्यालाही मरावं लागतं, जन्मावं लागतं. ब्रह्मदेवही मरका आहे. इंद्राचं तर विचारूच नका, जे देहाचे 14, ब्रह्मदेवाचे एका दिवसात 14 होतात. उगा आयुष्य मोठे म्हणून यांना अमर म्हटले, अदरवाईज हे मरणारेच आहेत, हे सगळे मरकेत. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्याचं गाठोडं बांधले आणि गेलेत पुण्याच्या बळावर स्वर्गात, पण ते पुण्य भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, किडामुंगी व्हावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. आणि म्हणून आम्हाला शहाणं होण्याची गरज आहे, आम्हाला शहाणं होण्याची गरज आहे. आम्ही भरकटच चाललेत भक्तीमध्ये. आम्हाला कोणाची भक्ती करावं हे कळत नाही. तुम्ही बघा, मोक्षदाता तर एकटा पांडुरंगच आहे, पण तुम्हाला काही हवं असेल मोक्षाशिवाय, इतर काही सांसारिक वस्तू, तर त्यासुद्धा फक्त पांडुरंगच देऊ शकतो, इतर दुसरं कोणी नाही, कोणीच नाही. ज्ञानोबराय साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, जेने जे भाविजे ते तैसेची फळ पाविजे, परी तेही निपजे मजची स्तव. भगवान कृष्ण बोलत आहेत, ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत, जेने जे भाविजे ते तैसेची फळ पाविजे, परी तेही निपजे मजची स्तव. तुम्ही कृष्ण सोडून इतर देवताची जर भक्ती केली आणि त्या देवताला काही मागितलं आणि घडीभर त्या देवताने तुम्हाला दिलं बी, तरी तिला लाइटनिंग कॉल लावा लागतो पांडुरंगाला किंवा भगवान कृष्णाला, की देवा माझा असा असं भक्त काहीतरी मागतं, मला द्यायचं आहे. मग कृष्ण भगवान त्या देवतेला देतो आणि ती देवता तुम्हाला देते. ज्ञानोबा लिहितात बघा ना, जेने जे भाविजे ते तैसेची पाविजे, परी तेही निपजे, हा शब्द आहे का, तेही निपजे मजची स्तव. तुम्ही पांडुरंग सोडून इतर देवताची भक्ती करता, त्याला काय मागितलं तो देईल बी तुम्हाला, पण तो समर्थ नाही द्यायला, त्याला कृष्णाकडूनच मागून घ्यावं लागतं आणि तुम्हाला द्यावं लागतं. कारण देण्याची ताकद ती फक्त कृष्णात आहे. मग ती सांसारिक वस्तू असो किंवा मोक्ष असो. मोक्ष तर सोडाच आहे, बाकीच्या देवता देऊ शकत नाहीत, पण सांसारिक वस्तूही देऊ शकत नाहीत, त्या कृष्णाकडूनच मागून घ्यावं लागतं. मग जेने जे भाविजे ते तैसेची फळ पाविजे, परी तेही निपजे मजची स्तव. ही ताकद आहे भगवान कृष्णाची, पांडुरंगाची. आणि म्हणून आम्हा विष्णुदासा एकविध भाव न मनोया देव अनिकासी. एकदा एक बलुतेदार होता. तो बलुतेदार खळेदळे मागायचा. मग आता कोणी बलुत्याचं दिलं तर ते गाठोडं व्हायचं, कडब्याच्या पेंड्या असायच्या वैरणीच्या. ते एवढं मोठं वजं घेऊन डोक्यावर त्याला जमायचं नाही. कसं नेल वजं, पेंड्या 10-20 पेंड्या जमा झाल्यावर चक्रा मारावं लागायच्या पुन्हा पुन्हा आणायला ते. मग एक ग्रामीण देवता होती अशी छोटी मोठी, तिच्याकडे गेला आणि म्हणला, हे देवी माते
मी असा बलुतेदार आहे, माझी एक विनंती म्हणले माते, मी बलुतेदार आहे, मला खळीदळी मागावं लागतात, त्या पेंड्या आणि धान्य आणण्यासाठी वज व्हायला घोडा दे ना. काय म्हणतो, देवी माते मला वज वाहण्यासाठी घोडा दे ना. ती देवी म्हणते बाबा तुला घोडा देण्याची ऐपत माझ्याच असती तर मी गाढवावर कशाला फिरले असते. तुला घोडा देण्याची ऐपत जर माझ्यात असती तर मी गाढवावर कशाला फिरले असते. ऐकलं का. तो म्हणतो मला घोडा दे. तो बलुतेदार म्हणतो देवी माते मला घोडा दे. देव म्हणते बाबा तुला घोडा देण्याची ऐपत जर माझ्यात असती तर मी गाढवावर कशाला फिरले असते. मी घोड्यावर फिरले असते ना. पण घोडा मिळवण्याची ऐपत माझीच नाही तर तुला घोडा कुठून देऊ. आणि म्हणून मी गाढवावर फिरते. तसं तुम्ही इतर देवतांची भक्ती केली पांडुरंग सोडून आणि त्याला काही मागितलं तर ती देवता म्हणते अरे बाबा मी गाढवावर फिरते, मी गाढवावर फिरते, तुला घोडं कुठून देऊ. तुला घोडच पाहिजे तर मग पांडुरंगाकडे जा, कृष्णाकडे जा, ते घोडं देतील. अर्थात तुला जे हवंय ते तुला कृष्ण किंवा पांडुरंगात देऊ शकेल आणि आम्हीही देऊ शकू, पण कृष्णाकडूनच मागून घेऊन तुला देऊ ते देण्याची आमची ताकद नाही. आम्हाला शेवटी कृष्णाकडूनच मागून घ्यावं लागतं. जेने जे भाविजे ते तैसेची फळं पाविजे, परी तेही निपजे मजाची स्तव. मजाची स्तव. कृष्ण म्हणतात की माझ्याकडूनच त्या मागून घेतात आणि तुम्हाला देतात. तुम्हाला देण्याची त्यांच्यात ऐपतच नाही आहे. अरे मग मंत्री पकडण्यापेक्षा मुख्यमंत्री पकडा ना. मुख्यमंत्र्याचे पाय धरा ना. कशाला मंत्र्याचे पाय धरता. मुख्यमंत्र्याचे पाय धरा आणि काय मागा त्याला मागा. मग इतर चिल्लर देवता धरूस तर कृष्ण धरा ना. तो मुख्यमंत्री धरा ना त्याला मागा ना. काय मागायचं. द्यायला समर्थ आहे ना तो. आणि म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. विठ्ठलाला भजा. विठ्ठल सोडून इतराला भजले की तुम्ही फसले. तुम्ही फसले. भजायचं तर विठ्ठलाला भजा. विठ्ठल हाच विश्वाचा एकमात्र देव आहे. त्याला भजा. तो तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करेल, संसारातली आणि मोक्षाची. आणि म्हणून एकटा कृष्ण, एकटा विठ्ठलच मोक्षदाता आहे, दुसरं कुणी नाही. विठ्ठले विन देव म्हणती ते संसार पडती पावती. मोक्ष दुराद्य कीर होय परी तोही आराधी तुझे पाय, धाडीसी तेथ जाय पायी कुजैसा. मोक्ष विठ्ठलाच्या कृष्णाच्या पायाचा चाकर आहे. आणि मालकाने चाकराला सांगितल्यावर चाकर का ऐकत नसतो का. विठ्ठल म्हणला मोक्षाला मोक्ष हा चाकर विठ्ठलाच्या पायाचा. नुसतं विठ्ठल म्हणायचं जा रे त्या अमक्या मोक्ष देऊ नये, मोक्ष पळत जातो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून मी बोललो की इतर देवी देवता तुम्हाला संकटातून तारतील पण भवसागरातून नाही. भवसागरातून तारणारा एकच देव आहे आणि तो आहे विठ्ठल, अर्थात भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पडती पावती. याकरता एका विठ्ठलाला भजा, एका पांडुरंगाला भजा, एका भगवान कृष्णाला भजा. का तर या जगाचा एकमात्र देव कोण आहे, तो आहे भगवान श्रीकृष्ण, अर्थात पांडुरंग परमात्मा. भगवान श्रीकृष्ण स्वमुखाने गीतेत बोलतायत, ज्ञानेश्वरीत बोलतायत, ज्ञानेश्वर महाराज लिहितायत का बीजाची झाले तरु अथवा भंगाराची अलंकारू, तसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. झाड म्हणजे एका बीजाचा विस्तार असतो, तसे जग म्हणजे एका भगवान श्रीकृष्णाचा विस्तार आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. हे तुम्ही माझ्यापुढे बसलायत, हे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तुम्ही पांडुरंगाचा आहात पण बट्टेबाज पांडुरंग आहात. का तर तुमच्या हृदयात पांडुरंग उभा आहे, बाजूला अहंकार उभा आहे. आणि म्हणून तुम्ही जीव आहेत. परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव. तुमच्या हृदयात पांडुरंग आहे, अहंकार आहे, म्हणून तुम्ही जीव आहेत. अखंड रामनामाने अहंकार मारा, खाली फक्त पांडुरंग उरतो आणि तुम्हीच पांडुरंग बनतात. तुम्ही पांडुरंगच आहात.
पण अहंकारात बद्ध असल्यामुळे बट्टेबाज पांडुरंग आहात. पंढरपुरातला पांडुरंग शुद्ध पांडुरंग आहे, तुम्ही आम्ही अशुद्ध पांडुरंग आहोत. का तर आमच्यात अहंकार आहे. आणि म्हणून या जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. मग या नात्यानं जर जगातली प्रत्येक वस्तू हा पांडुरंगच आहे, तर या नात्यानं या इतर देवी देवताही पांडुरंगच आहेत. त्यांना बरं लिहित आहेत, ती ही कीर मातेची होय, का जे अवघे मीच विश्व आहे, पण ते भजती उजरी न होय जे विषमी पडे. देवानी मान्य केले. भगवान कृष्ण बोलतात की जगातली प्रत्येक वस्तू मी आहे. बीजेचे झाले तरु अथवा भांगाराचे अलंकारू, तसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. या जगात एक कृष्णच नटलाय. हे समस्त ही श्री वासुदेव. आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून तर किड्यामुंगीपर्यंत एक भगवान कृष्णच नटला या विश्वात. त्यानिमित्ताने इतर देवीदेवताही भगवान कृष्णाचेच रूप आहेत. त्यांचं भजनही एक प्रकारे भगवान कृष्णाचंच भजन आहे, परंतु ते भजन सम नसून विषम आहे. सरळ खाण्याच्या ऐवजी उलट्या हातानं खाल्ल्यासारखं आहे. ती भजती उजरी नव्हे विषमी पडे. ननबा राहिली तर तेही मातेची कीर होय, काजे अखे विश्व मी आहे, अवघे विश्व मी आहे, पण ते भजती उजरी नव्हे विषमी पडे. भगवान कृष्ण सोडून इतर कोणाची भक्ती केली तर ती भक्ती शेवटी भगवान कृष्णालाच येऊन पोहोचते. तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करा, ती भक्ती भगवान कृष्णालाच जाऊन पोहोचते. पण भगवान कृष्ण म्हणतात की ती भक्ती सम नाही आहे, ती विषम आहे. ती भक्ती विषम आहे. आणि म्हणून एर माते नेनुनी जाण, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. माते नेनुनी जे भजन, आणि म्हणून दानवरा म्हणतात की एर माते नेनुनी जे भजन, ते वायाची गा आणे आण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. एर माते नेनुनी जे भजन, ते वायाची गा आणे आण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ते वायाची गा आणे आण. तुम्ही कृष्ण सोडून इतराची भक्ती केली तर ती एक प्रकारे कृष्णालाच जाते. पण कृष्णच म्हणतात ते वायाची ग आणे आण, अर्थात ते भलत्याला भलतं होतं. तुम्ही कृष्ण सोडून इतर कुठल्या देवी देवतांची भक्ती केली, सराउंडिंगला जे आहेत आपल्या, दानवरा म्हणतात ती भक्ती शेवटी कृष्णालाच जाते. पण भगवान कृष्ण म्हणतात ते सरळ हाताने खाण्याच्या ऐवजी उलट्या हाताने खाल्ल्यासारखं आहे, आणि ते भलत्याला भलतं होतं. ती ही कीर मातेची होय, का जे अवघे विश्व मी आहे, परी ते भजती उजरी नव्हे विषमी पडे. एर माते नेनुनी जे भजन, ते वायाची गा आणे आण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. तुम्ही कृष्ण सोडून इतर कोणाची भक्ती केली तर ती कृष्णाला जाते. का तर जगात कृष्णच नटला. हे समजतंही श्री वासुदेव. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. का बीजेचे झाले तरु अथवा भंगाराचे अलंकारू, तसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. सगळं जग म्हणजे भगवान कृष्णाचाच विस्तार आहे. पण भगवान कृष्णाची भक्ती सोडून तुम्ही इतर देवाची जर भक्ती केली तर ती भक्ती शेवटी कृष्णालाच जाते. पण कृष्ण म्हणतात ती विषम भक्ती आहे, सम नाही. सरळ खाण्याऐवजी उलट खाल्ल्यासारखं होतं. ते भलत्याला भलतं होतं. ते विषम असल्यामुळे खऱ्या अर्थानं मला पावत नाही. मलाच येते, पण ती भक्तीची विषमता आहे. ते भलत्याला भलतं होतं. म्हणून माझी भक्ती माझ्याच नावानं व्हावी. माझी भक्ती माझ्याच नावाने व्हावी. आणि मग दानबारे लिहितात की पाय पा शाखा पल्लव वृक्षाची, नव्हे ती का एकाची बीजाची, परी पाणी घेणे मुळाची ते मुळाशीच घापे. पाय पा शाखा पल्लव वृक्षाची, नव्हे ती का एकाची बीजाची,
पण ही पाणी घेणे मुळाशी, ती मुळाशीच घापे. झाडाला पानं आहेत, फुलं आहेत, फांद्या आहेत, फळं आहेत, सगळे आणि मूळ बी आहे. पण पाणी शोषण करणं हे जर मुळाचं कर्तव्य आहे तर पाणी मुळालाच घालावं, पानावर ओतून चालत नाही. झाडाला फांद्या, पानं, फुलं सगळे, मूळ सगळे, पाणी फांद्यावर किंवा पानावर ओतून चालत नाही. पाणी शोषणे मुळाचं काम आहे, ते मुळालाच घालावं. तशी भक्ती ही या संसाराचं मूळ असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या नावानंच व्हावी. रसू तो मुखेची सेवावा, परिमळे तू घ्राणेची घ्यावा, तसा मी तो यजावा मीची म्हणून. तसा मी तो यजावा मीची म्हणून. सुंदर बासुंदी केली आणि कानात वतली, जमल? हां, फुलं आणले डोळ्याला बांधले, जमल? फुलं ती नाकानीच होंगावीत, बासुंदी तोंडानेच खावी. रसू तो मुखेची सेवावा, परिमळे तू घ्राणेची घ्यावा. सुंदर बासुंदी तोंडानंच खावी, फुलं नाकानीच होंगावीत. तसं माझं भजनही माझ्याच नावानं व्हावं, माझं भजनही माझ्याच नावानं व्हावं. तसा मी तो यजावा मीची म्हणून, मीची म्हणून. का तर मी विश्वाचं मूळ आहे, या संसार वृक्षाचं मूळ आहे. आणि मग वृक्षाला पानं, फुलं, फांद्या सगळे, पण पाणी शोषण करणं मुळाचं कर्तव्य आहे, ते फांद्यावर ओतून चालत नाही, ते मुळालाच घाला. तसं विश्वाचं मूळ असलेला मी भगवान कृष्ण, भक्ती ही माझ्याच नावानं व्हावी. आणि म्हणून जगात जरी मी नटलं, हे जग जरी भगवान कृष्णाचा विस्तार असला आणि मी सोडून इतर काही छोट्या मोठ्या देवता आहेत, पण तुम्ही त्यांना भजलात तर ते भजन मलाच येतं. पण ती भक्तीतली विषमता आहे, ती समता नाही. ते भलत्याला भलतं होतं, ते सरळ हातानं खाण्याच्या ऐवजी उलट्या हातानं खाल्ल्यासारखं होतं. आणि म्हणून माझी भक्ती माझ्याच नावानं व्हावी. मी तो यजावा मीची म्हणून, मीची म्हणून. आणि म्हणून या विश्वाचा एकमात्र देव जर कोण आहे, तो पांडुरंग अर्थात भगवान श्रीकृष्ण. त्याचं भजन श्रीकृष्ण या नावानंच व्हावं, विठ्ठल पांडुरंग या नावानंच व्हावं. मी तो यजावा मीची म्हणून. आणि हेच तुकोबाराय अभंगात सांगतात आज की आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न म्हणूया देव अनेकाशी. आम्ही पांडुरंग सोडून इतर कोणाला देव म्हणणारच नाहीत, आणि त्याचं भजन त्याच्याच नावाने करू. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा. आम्ही फक्त पांडुरंगाची स्तुती करू, इतर कोणाची स्तुती केली तर आम्हाला ब्रह्महत्या लागेल. स्तुती करू ती फक्त पांडुरंगाची, इतर कोणाची नाही. आणि पांडुरंगाची स्तुती म्हणजे पांडुरंगाचं नाम असते. देवाची स्तुती म्हणजे आहे काय, त्याच्या नामाचं गुणगान गाणं. अर्थात आम्ही फक्त पांडुरंगाचंच नाव घेऊ, आणि ही पांडुरंगाचीच इच्छा आहे की मी तो यजावा मीची म्हणून. आणि म्हणून भक्ती भजन हे पांडुरंग, विठ्ठल किंवा कृष्ण नावानेच व्हावे, अर्थात रामकृष्ण नामानंच व्हावं. हे रामकृष्ण विठ्ठल पांडुरंग एकच आहेत. आणि म्हणून उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण म्हणा, उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा. आणि म्हणून भक्तीतली विषमता टाळा. विठ्ठलाशिवाय, पांडुरंगाशिवाय इतर कुणाला भजू नका. ती भक्तीतली विषमता आहे, ते भलत्याला भलतं होतं. एकदा एक मनुष्य पंढरपूरला गेला, नवीनच गेला होता. त्याच्या कानावर पडले होते की पंढरपूरला फार चोऱ्या होत्यात, आणि होत्यात बी. मी एकदा पंढरपूरला गेलो, माझा नवा ड्रेस गेला आणि त्यातले सगळे पैसे गेले. उघडा झालो, उघडा, बंब्या बोप्या सगळं चोरून गेलं माझं. जातात बी, होतं तसं. त्याच्या कानावर होतं की पंढरपूरला पिशव्या पैसे चोरी जातात, आणि एकटाच, सोबत कोण नाही, दुसऱ्याकडे द्यावं होतं. स्नानाला जायच्या आधी अशी एकांतात जागा गाठली, आणि चंद्रभागेच्या वाळवंटात खूप गुडघ्यात का मोठा खोल खड्डा केला, उकरून वाळू, आणि त्याच्यात ती कपडे त्या पिशवीत घातले, गाठ मारली, पिशवी त्या खड्ड्यात टाकली, वरून वाळू टाकली, पुरून टाकली पिशवी. आणि त्या पुरलेल्या जागेवर निशाणी म्हणून एक महादेवाची पिंड काढली. त्याला वाटलं ओळखता येईल पिंड आहे म्हणल्यावर, गेला आंघोळीला. हा प्रकार एक दुरून एक माणूस येत होता, त्यांनी लांबून पाहिलं की अरे काय करायला म्हणले, पिशवी पुरायला आहे. त्याच्यावर पिंड काढली, जवळ आलं बघितलं तर हो पुरलीन पिंड काढली. याला वाटलं पंढरपुरात आले असं करावं लागतं काय की. त्यांनी कपडे काढले, पिशवीत घातले, गुडघ्यात का खड्डा केला, गाठ मारून ती पिशवी त्या खड्ड्यात टाकली,
बुजवली वाळूने आणि वर पिंड काढून गेला आंघोळीला. तिथं पुन्हा 10-5 लोक आले. त्यांनी लांबून पाहिलं. त्यांनी गुडघ्यात केले, खड्डे केले, कपडे पिशवीत घातले, गाठ मारली, खड्ड्यात पुरले, वर पिंड काढली, वाळूने बुजवलं, पिंड काढले, गेले आंघोळीला. अजून काही का टोळक्याने पाहिलं. असं करत करत त्या वाळवंटातल्या सगळ्या लोकांनी गुडघ्यात केले, खड्डे केले, पिशवीत कपडे घातले, त्या खड्ड्यात पिशवी पुरली, वाळूने बुजवली आणि प्रत्येकाने वर एक पिंड काढली. आता थोड्या वेळाने पहिल्या माणसाची आंघोळ झाली ना आला माघारी. बघतो तो वाळवंटात साऱ्या पिंडीच. आता यातली नेमकी माझी पिंड कोणती कुठं ओळखू येतंय. पण बाकीचे आंघोळ करून आले, सगळ्या पिंडीच. आपली कोणती काहीच ओळखू आहे ना. कोणी कोणतेही खड्डे उकरले आणि कोणी कोणाच्याही पिशा घेऊन गेले. हे भलत्याच भलतं झालं. तसं भगवान श्रीकृष्ण सोडून इतराची जर भक्ती केली, नामस्मरण केलं, तर ते भलत्याच भलतं होतं. येर माते नेनुनी जे भजन ते वायाची ग आने आन. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञान हे कर्माचे डोळे असतात आणि ज्ञानाची दृष्टी ही निर्दोष असावी. कर्मामध्ये ज्ञान वापरावं. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञान हे कर्माचे डोळे. एका माणसाने पिशवी पुरली, मग खरोखरच पंढरपूरला आल्या पुरावंच लागते का? आणि पिशवी पुरली तरच देव भेटतो का? काय विचार केला नाही? कर्मामध्ये ज्ञान वापरलं नाही. आंधळेपणानं कर्म केलं. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कुठलेही कर्म करताना ज्ञान वापरा, नसतं ती अंधश्रद्धा ठरते. त्यांनी बुजली पुरली मग मी पुरली, त्याची पण हजारो लोकांनी पुरल्या. हे भलत्याच भलतं झालं. कोणी काय करतं म्हणून आपण करू नये. त्यांनी कपडे घालून पिशवी पुरली ना, पुरलीत आपण काठावरच ठेवावे, लक्ष देत आंघोळ करावे. पण एकाने पुरली, सगळ्याने पुरल्या, भलत्याला भलतं झालं. तसं कृष्णा सोडून इतराची भक्ती केली, ते भलत्याला भलतं होतं. ती भक्तीतली विषमता आहे, समता नाही. ते भलत्याला भलतं आहे. आणि म्हणून वाळवंटात पिशवी पुरली, एकाने पुरली मग सगळ्यांना पुरल्या, हे भलत्याला भलतं झालं. तसं कृष्ण सोडून इतराचं भजन करणे भलत्याच भलतं होतं. आणि या रूढी पडतात, या परंपरा पडतात. एकाने केलं दुसरा करतो. एका मेढराने उडी मारली, दुसरं मेढून मारतं. त्याच्या खोलात कोणी शिरत नाही. ती रूढ पडते, परंपरा पडते. आणि परंपरा अशी अतिशय बळकट असते. रूढी परंपरा मोडत नाहीत. जो मोडायला जाईल त्याला ठेचून काढतात. रूढी परंपरा जे कोणी मोडायला जाईल त्याला ठेचून काढतात. लय शहाणा झाला का म्हणतात. वाडवडल्यापासून चालत आले तू शहाणपणा करायला. रूढ मोडायला जातो त्याला ठोकून काढतात. रूढ मोडणाराला ठेचून काढतात लोक. या परंपरा, या रूढी अतिशय बळावल्यात. काय 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 विटंबना आहे भक्तीची या आपल्या धर्मात. बघा तुम्ही, विचार करा. ज्या दगडाला सिंदूर लावू त्याला आम्ही देव म्हणतो. कुठलाही चालता एखाद्या खऱ्या देवाला सिंदूर लावला आणि हात पुसायचा म्हणून कुठल्याही एखाद्या गोट्याला तुम्ही जर चंद्राचा हात पुसला तर त्या गोट्याला आम्ही देव म्हणतो. ज्या कुठल्या दगडाला गोट्याला सिंदूर लावू चालता हात पुसायसाठी लावलाय, सहज खऱ्या देवाला लावलाय आणि त्याला गोट्याला हात पुसलाय, त्या लाल गोट्याला चंद्राला आम्ही देव म्हणतो. ज्या दगडाला सिंदूर लावू त्याला देव म्हणतो. भक्तीमध्ये भीती आहे. भक्तीमध्ये भीती नसावी. देव आमचा बाप आहे आणि बाप पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो. मुलगा चुकलाय आणि मुलगा बापाला शरण गेला आणि बापाने माफ नाही केलं तर तो बाप कसला? त्याला बाप म्हणून घ्यायचाच अधिकार नाही आहे. माझं वाक्य नीट आहे का? मुलगा चुकलाय, पश्चाताप झाला आणि बापापुढे उभा राहिला आणि बापाची क्षमा मागायला आणि बापाने माफ केलं नाही तर तो बापाचा नाही, त्याला बाप म्हणून घ्यायचा अधिकारच नाही आहे. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. देव आमचा बाप आहे आणि आमचं काही चुकलं देवापुढे जाऊन जर आपली तापडी केली, माफी मागितली तर देवही आम्हाला माफ करतो. आणि त्यांनी माफ नाही केलं तर तो देवच नाही आहे. अनक्रोश जे तर क्षमा असे त्याला देव म्हणतात. समोरचा मनुष्य शरण आला आणि माफी मागतोय तर कुठले आडेवडे न घेता जो माफ करतो तो संत असतो, तो देव असतो. धनबारा लिहितात अनक्रोश जे तर क्षमा असे.
माझं आणि एखाद्या माणसाचं भांडण झालं उदाहरणार्थ, आणि तो माणूस मला शरण आला आहे माझ्या दवाखान्यात आणि माफी मागायला लागला आहे, आणि मी त्याला माफ केलं नाही, आणि मग एखादा मोठा पुढारी घेऊन आला वशिला आणि त्या पुढाऱ्याच्या भीतीने मी त्याला माफ केलं, तर काय चवाली माफ करण्याला? तो पहिल्यांदाच माझ्याकडे आला मनुष्यानं माझी माफी मागायला लागला आहे, मी सढळातानं माफ करावं, याला अनाक्रोश क्षमा म्हणतात. त्याला 4 शब्द सुनवायचे नाही, काही नाही, माफी मागितली माफ, याला म्हणतात अनाक्रोश क्षमा. आणि ज्याच्यापाशी अनाक्रोश क्षमा आहे तो देव असतो, तो संत असतो, तो बाप असतो. आणि म्हणून मुलगा चुकलाय, बापापुढे गेलाय, उभा राहिला आणि माफी मागतोय, बाप माफ करतोच. का? तर पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तोच बाप असतो. देव आमचा बाप आहे, देव आमचे लाखो अपराध पोटात घेतो आणि आम्हाला माफ करतो. हां, मग देवाला भीता का? भीतीपोटी भक्ती का करता? कुणी काही रूढी काही परंपरा पसरल्यात धर्मामध्ये समाजामध्ये, हे नाही केलं तर हा देव धरील, ती देवी धरील, हां, तोंडावर फोडाले धरलं देवीनी, गच करणं आलं धरलं देवीनी, डोंगरावरचा देव, वेशीतला देव, आतला देव, बाहेरचा देव. ते लग्नाच्या कार्यक्रमात बघा तुम्ही, लग्न झाल्यानंतर नवरा नवरी एक तर लग्नात जागरणं फागरणं कार्यक्रमात दमून गेले असतात, दुसऱ्या दिवशी गावाकडे गेले की पाय पडायचं. घरातले देव, देवारातले देव, दारातले देव, वेशीतले देव, आतले देव, बाहेरचे देव, अरे एवढे देव, मेले ना देवाच्या पाय पडते नवरा नवरी, गळून जातात. आणि त्या दिवशी हनीमून, माफ करा मला, माफ करा मला, पण गेले ना गळून ते. हां, अहो या रूढी आहेत, या परंपरा आहेत. भीतीपोटी भक्ती करायची नसती, भक्तीमध्ये भीती नाही आहे. देव बाप तुमची सदैव काळजी वाहतो ना हो. बाप तुम्हाला कशाला भिडील? जो भिडितो तो बाप कसा असेल? मी बोललो पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. देव आमचा बाप आहे. तुम्ही नुसतं शरण जा देवाला, प्रायश्चित्त करा, शरण जा, देव तुम्हाला माफ करतो. मग भीती कसली? आजकाल आमची 95% देवाची जी भक्ती ती भीतीपोटी आहे. या रूढी पडल्यात, परंपरा पडल्यात, समाजामध्ये एक भय पसरवलंय. अमकं नाही केलं तर देव धरील, तमकं नाही केलं तर इडापिडा येईल, तमकं नाही केलं तर घर उजाडल, बिस्तर नाही केलं तर वाटोळं होईल. एक भय बसले. आणि नाही हो, एकदा एक लाखोळं लेकरू होतं बदमाश, बापाचं काही केलं ऐकाना, रोज हाणाय मारायचा बाप, पण ते ऐकानाच. एक दिवशी त्या बापाने त्या पोराला उलटं टांगलं, विहिरीमध्ये दांड्याला बांधलं आणि उलटं टांगलं, आणि म्हणल्यात, आणि वरून फटके देतोय, म्हणल्यात तुला सोडणं देतो पाण्यात. ते पोरगं हसायचं, बाप फटका हाणायचं आणि ते पोरगं हसायचं. बाप मला बिनलाजा काही लाज आहे का नाही तुला? मी मारतोय तुला, मी आता मारणार आहे, विहिरीत सोडणार आहे, तरी हसतो. म्हणले दादा माझी खात्री आहे, मी तुझा एकुलता एक आहे, तुझा एकुलता एक पोरगा आहे, तू मला मारणारच नाही, तू मारणारच नाही, म्हणून मी हसतोय म्हणले. बाप म्हणतो का हसतो? ते म्हणतो मी एकुलता एक पोरगा आहे तुझा, मला खात्री आहे तू मला मारणारच नाही. तशी त्या पोराला बापाबद्दल खात्री की बाप मला मारणारच नाही, तशी आम्हाला देवाबद्दल खात्री असावी की देव आमचं कधी वाईट करणार नाही. का? तो आमचा बाप आहे, देव आमचा बाप आहे. बाप आपल्या मुलाचं अहित करत नाही, हितच करतो. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. म्हणून देवाला घाबरू नका, भीतीपोटी भक्ती करू नका. देव कधीच वाईट करत नाही. तुमचं वाईट केलं तुमची कर्म करतात. वांचून देत घेत आणि निभ्रांत नाही सम्यक, हे तर कर्माची फळसूचक मनुष्य लोक. मृत्यू लोकात तुम्हाला देणारं घेणारं कोण असेल तर तुमचं कर्म आहे. देव हृदयात साक्षी भावने उभा आहे फक्त. तसे समस्त या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना, हे तर प्रतिपळे भावना आपलाली. देव साक्षी भावना हृदयात उभा आहे, तो बघतोय टकमक टकमक. दिवा जसा बघतो तुम्ही काय करता काय नाही, तसा देव हृदयात उभा आहे, बघतोय तुम्ही काय करता काय नाही. आणि तुम्ही केले त्याचा हिशोब ठेवतो, ते प्रारब्ध बनतं आणि त्याचा फळभोग द्यावं लागतं. चांगलं केलं देव शाबासकी देत नाही, वाईट केलं टोकत नाही. साक्षी भावानं उभा आहे, बघतोय काय करतात, त्याचा हिशोब ठेवतो, त्याचा फळभोग देतो. आणि म्हणून ज्ञानोबाला लिहितात की वांचून देत घेत आणि निभ्रांत नाही सम्यक, हे तर कर्मची फळसूचक मनुष्य लोक. मनुष्य लोकात देणारं घेणारं काय असेल तर तुमचं कर्म आहे. तुम्ही जसे जसे वागलात तसे फळ आहेत. देव विनाकारण शिक्षा देत नाही, देव देतच नाही, देव इन्व्हॉल्वच होत नाही. तुमचं बरं वाईट जे घडतं ते तुमच्या कर्मानं घडतं, देव काहीच करत नाही. देव फक्त जिवंत ठेवायला त्याचा हृदया माझी मी रामो, साक्षी भावना उभा आहे फक्त. तुम्ही काय करता बघता, हिशोब ठेवतो आणि त्या कर्माचा फळभोग देतो, त्याला मात्र सोडित नाही. आणि मग देवाला भिवू नका, देव आमचा बाप आहे. बापाला काय भ्यायचं आहे? असा कोणता बाप आहे जगात की मुलगा चुकला आणि माफी मागितली आणि माफ नाही केलं? प्रत्येक बाप माफ करतो, जो माफ करत नाही तो बापच नसतो.
मग देव आहे आमचा बाप आहे. आम्ही लाख चुका केल्यात. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की ती भलते निभावे मन मज आतू येते व्हावे आले तरी आगवे मागील वाव. तुम्ही मागचे लाख पापी आहेत, पण तुम्हाला पश्चाताप झाला आणि देवापुढे उभं राहिले, आपली तापडी केली, देवा मला माफ कर, मी चुकलो, पुढे मी चांगला वागेल, देव तुम्हाला माफ करतोच. आणि देवाने माफ नाही केलं तर तो देवच नाही. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. आणि देव बाप आहे, आमचा बाप आहे देव, या नात्याने देव आहे आम्हाला माफ करतो. मग देवाला भिवू नका. भक्ती भीतीपोटी नसावी. मग रूढी परंपरा काढून टाका, डोक्यातलं भय काढा. वेशीतल्या देवाच्या नाही पाडलं तर देव धरील, ह्याला फलान केलं तर गचकरण येईल, खरूज येईल, नायटा येईल, वाटोळ होईल, वजवाटोळ होईल, घर बुडल, काही नाही हो. एका वाक्यात लक्षात ठेवा की देव आमचा बाप आहे. बाप आपलं मुलाचं कधी अहित करत नाही. बाप सदैव आपल्या मुलाचं हितच करतो. भीती काढा, रूढी काढा, परंपरा काढा. मी बोलून गेलो की ज्या दगडाला आम्ही शेंदूर लावू त्या दगडाला आम्ही देव म्हणतो, मग तो कसलाही दगड असो. एकदा एका गावात सप्ताह चालू होता. एक लहान मुलं होतं. कीर्तन सुरू होण्याच्या आधी माणसं जमा होत होते. कीर्तनाला 5 मिनिट वेळ होता. ती लेकरू मला, आई मला शी आली ग. शी म्हणजे संडास. ती लेकरू मला, आई मला शी आली ग. सप्ताहामध्ये मंडपात. आता बाई बी थोडी आळशी होती. बाजूला अंधार, कुठं जाऊ म्हणले अंधारात. उचललं लेकरू, लहान लेकरू 2-4 वर्षाचं, उचललं लेकरून नेलं मंडपामागं. आणि त्या सप्ताहाच्या मंडपाच्या मागं, स्टेजच्या मागंच त्या मंडपामागं त्या लेकराला संडास करायला लावली. संडास झाली, आली, पुन्हा कीर्तन ऐकलं. जिकडं तिकडं कीर्तन संपले, गेले निघून. सकाळ झाली. मग तिथले जे कार्यकर्ते असतात ते सहज काही गेले असेल मागं. एका माणसाने पाहिलं, अरे अरे म्हणले इथं कोणी संडास केली रे. म्हणले घाण केली अहो व्यासपीठाच्याच मागं. बघतो इकडे तिकडे माती टाकायला, तर माती नाही, सगळे सिमेंट रोड झालेत खेड्याने, आता मातीच नाही टाकायला. मग मंडपात होता गुलाल महाराजाला लावायला. कीर्तनकार प्रवचनकार महाराज लावायला गुलाल. महाराजाला लावायला आणलेला गुलाल होता. हे मोठा पुडकं होतं, मोठाच्या मोठं. त्याने घेतलं वंजळभर गुलाल आणि टाकला त्या संडासवर नेऊन. आता ती संडास झाकली आणि ते गुलाल त्याच्यावर पडला, मोठा ढिगारा लाल दिसायला. इकडून तिकडून 4-2 लोक येत होते, पाहिलं. अरे म्हणले गुलाल, आपल्या गावात देव निघला म्हणले. आपल्या गावात देव निघला म्हणले. अरे आवाज दिला, अरे इकडे 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 म्हणले, आपल्या गावात देव निघला, आपल्या गावात देव निघला. सगळं गाव जमा झालं. हे तोबा गर्दी. सप्ताह राहिला बाजूला, पण ह्या नव्या देवाच्या मागे लागले. सगळेजण देवाच्या पाय पड लागले. नवा देव कळाला ना, गुलाल टाकलेला कळाला तुम्हाला. सगळेजण देवाच्या पाय पड लागले. 5 रुपये टाक, 10 रुपये टाक, 5 टाक, 10 टाक. हे पैशाचा ढिगल झाला. फुल दर्शन, फुल पैसे. आता प्रश्न असा आला की पैसे वाटून घ्यायचे कोणी? देव नवीनच निघलाय ना. संडासच्या ढिगारावर गुलाल टाकलाय तो नवा देव, देव नवीनच निघलाय. मग पैसे वाटून घ्यायचे कोणी? गावात भांडणं लागले. गावात 2 पार्ट्या असतात. गाव म्हणले 2 पार्ट्या. म्हणले मग दोन्ही पार्ट्याचे मोहरके या. बोलवले पुढं. म्हणले करा अर्धे पैसे. घेतले अर्धे पैसे वाटून गावाने. म्हणले आता देवही वाटून घ्यायचा. चला म्हणले मोहरके पुढं. मध्यभागी हात ठेवा म्हणले, अर्धा अर्धा. दोघांनी हात ठेवले. वडा म्हणले अर्धा देव इकडं, अर्धा देव. दोघांनी देव वाढला. एक जण म्हणतो देवाची घाण सुटली रे. देवाची घाण सुटली रे. असला कसला देव, वास यायला. बघत होते हात बी भरला, नाकाला लावला तर घाण आली. अरे म्हणले ही तर संडास आहे. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं हे की त्या घाणीवर, त्या संडासावर गुलाल टाकला, त्या घाणीला आम्ही देव समजतो. ज्या दगडाला आम्ही सिंदूर लावू त्या दगडाला देव समजतो. ज्या संडासावर गुलाल टाकला त्या गुलालाला देव समजतो. या रूढी परंपरा नाहीत तर काय आहे? तर या कुणी मोडायच्या? कुणी सांगायचं तुम्हाला? आणि मग तुकोबाराय आम्हाला जागा करतात की बाबांनो, कोणाच्याही मागं पळू नका, कुठल्याही दगडाला देव समजू नका. या जगात देव एकच आहे, एकच आहे, आणि तो आहे फक्त विठ्ठल पांडुरंग अर्थात कृष्ण परमात्मा. याशिवाय दुसरा देव नाही. आणि मग नामा विष्णुदासा एकविध भाव न म्हणो या देव आणि कशी. देव म्हणू तर पांडुरंगालाच, बाकी कोणालाही देव म्हणायचं नाही. आणि म्हणलं तर आम्हाला ब्रह्महत्या केल्याचं पातक लागेल. आमचा देवच कोण असेल तर तो कृष्ण आहे, अर्थात विठ्ठल आहे, पांडुरंग आहे. मग कृष्णाला भजा, पांडुरंगाला भजा. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. रूढीच्या परंपरेच्या बाहेर या. भीती टाका, भक्तीत भीती नकोच. हो.
देवाने तुम्हाला मोकळीक दिली, कसं वाग म्हणतात, किती वाईट वाग, मी तुला शिक्षा देणारच नाही. तुझं वाईट वागणार तर तुझे कर्म तुला शिक्षा देतील, मी शिक्षा देणार नाही. मग देवाला घाबरता का? तुम्ही वाईट वागले समजा, तुम्हाला भीती वाटते देवाची, देव म्हणतो मी तुम्हाला शिक्षा देणारच नाही, तुमचे कर्म शिक्षा देतील. मग देवाला भीता का? ते कर्म बघून घेतील काय तुम्हाला शिक्षा द्यायची ती. पण भक्तीत भीती नसावी, भक्तीत प्रेम असावं. आणि देव आमचा बाप आहे, बाप आमचं वाटोळं कसं करेल? बाप आमचं हितच करेल. आणि मग देवाला घाबरू नका. भीतीपोटी भक्ती नसावी, प्रेमापोटी असावी. रूढी टाळा, परंपरा टाळा. आणि म्हणून जगताचा एकमात्र देव जर कोण ठरत असेल तर तो आहे फक्त कृष्ण, कृष्ण आणि कृष्ण. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, आम्हाला काही पुरावे द्या बरं की भगवान कृष्णच या जगाचा, या विश्वाचा एकमात्र देव आहे. मग आम्ही मान्य करू. आम्हाला काही असे पक्के पुरावे द्या, गाथेतले, ज्ञानेश्वरीतले, की कृष्ण हाच विश्वाचा देव आहे. मग आम्ही विश्वास ठेवू बाबा. ऐका, देतो पुरावे. नरबराय लिहित आहेत, तू परमदैवत तिही देवा, तू पुरुषजी 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिलकडील. काय म्हणतात ज्ञानोबा? तू परमदैवत तिही देवा. तिही देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, या तिन्ही देवांचाही तू देव आहेस. हे भगवान कृष्णाकडे बोट करून बोलतायत ज्ञानोबा. तू परमदैवत तिही देवा, तू पुरुषजी 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिलकडील. तू परमदैवत तिही देवा. ज्ञानोबा लिहितात, हे भगवान श्रीकृष्णा, तू या तिन्ही देवांचा देव आहेस, अर्थात ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचाही देव आहेस. या देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. तुकोबार आहे. नाथ महाराजही बोलतात, मायागुणी गुणी अवतार, उत्पत्ती स्थिती लय कर, ब्रह्मा आणि हरिहर तेही आज्ञाधर जयाचे. कृष्णाकडे बोट केले की ब्रह्मा आणि हरिहर तेही आज्ञाधर जयाचे. मायागुणी गुणी अवतार, उत्पत्ती स्थिती लय कर. जो उत्पत्ती करतो, जग जीवन ठेवतो आणि जगाला मारूनही टाकतो. आणि असा हा कृष्ण ब्रह्मा आणि हरिहर या दोघांचाही देव आहे. ब्रह्मा आणि हरिहर कृष्णाच्या आज्ञेत राहतात. ब्रह्मा आणि हरिहर तेही आज्ञाधर जयाचे. अर्थात ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेत राहतात. आता भगवान विष्णू म्हणजेच हरी आणि कृष्ण हा हरीचा अर्थात विष्णूचाच अवतार आहे. पण तरीही ज्ञानोबरायांनी भगवान कृष्णाची माहिती विशेष रूपाने गायली आहे. हो, भगवान श्रीकृष्ण आपल्या विभूती सांगताना 10व्या अध्यायात म्हणतात की आदित्यामध्ये विष्णू मी आहे, रुद्रामध्ये शंकर मी आहे, ब्रह्मदेव माझा मुलगा आहे. हां, आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की तू पितामहाचा पिता, हे आठवे ना आठविता. देवा, तू पितामहाचा अर्थात ब्रह्मदेवाचाही बाप आहेस. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचाही देव आहेस. ब्रह्मा, विष्णू, महेश तुझे आज्ञाधारक आहेत. मायागुणी गुणावतार, उत्पत्ती स्थिती लय कर, ब्रह्मा आणि हरिहर तेही आज्ञाधर जयाचे. नाथ महाराज पटतंय ना? हरिहरादी समजता, देवा तू परमदेवता, वेदातेही पडविता आदि गुरु तू. ज्ञानोबा आहे. हरिहरादी समजता, देवा तू परमदेवता. हरिहर म्हणजे विष्णू आणि महादेव या दोघांची तू परमदेवता आहेस. पटतंय ना मी काय बोलतोय? का भगवान कृष्ण या विश्वाचा एकमात्र देव आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे सगळे भगवान कृष्णाचे चाकर आहेत, आज्ञाधारक आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश भगवान कृष्णाचे आज्ञाधारक आहेत. भगवान श्रीकृष्ण ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचाही देव आहे. आणि त्याला तुकोबाराय म्हणतात, बळीया माझा पंढरीराव. या देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. हा भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग पंढरीनाथ या स्वर्गातल्या देवाचा तर देव आहे, पण ब्रह्मा, विष्णू, महेश यांचाही देव आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हे सिद्ध करते की या विश्वाचा एकमात्र देव कोण असेल तो तो फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्ण अर्थात विठ्ठल पांडुरंग परमात्मा. फिनिश. पुढं बोलायचीच गरज नाही. आता
आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अनेकाची स्तुती अमा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा अमा विष्णुदासा एकविध भाव न मनोदेवाने कशी छे म्हणले आम्ही पांडुरंग सोडत कोणाला देवच म्हणणार नाही म्हणले. या जगाचा एकमात्र देव कोण आहे तो फक्त पांडुरंग आहे. पण असं म्हणणारे तुकोबाराय थोडी ढिलाई देत आहेत आणि वाद नको म्हणून तेच तुकोबाराय म्हणतात की बाबा हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई. एक वेलांटीची आड भेदकाशी नाड एक वेलांटीची आड. उजवा वाम भाग तुका म्हणे एकच अंग. हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरी आणि हर अर्थात विष्णू आणि महादेव किंवा कृष्ण आणि महादेव हे एकच आहेत. या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोघं एकमेकाच्या हृदयात राहतात. यांनी रंगाची अदलाबदल केली. महादेव कर्पूर गोरा आहे. महादेव काळे होते पण विष्णूचा रंग गेला आणि कर्पूर गौरा झालेत कापरासारखे पांढरे शुभ्र. आणि महादेवाचा काळा रंग विष्णूने घेतलाय आणि विष्णू काळे सावळे झालेत. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन्ही देव एकच आहेत आणि दोन्ही देव मुक्तिदाते आहेत. महादेव सुद्धा मुक्तिदाते आहेत. हे दोन्ही एकच आहेत म्हणले महादेव मुक्तिदाते आहेत. पण गंमत अशी आहे की नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दनी महादेव. नाथ महाराज म्हणतात की महादेव अर्थात भगवान श्रीकृष्ण हे खरे वैष्णव किंवा पहिले वैष्णव आहेत. नाथ महाराज म्हणतात की भगवान शंकर हे पहिले किंवा खरे वैष्णव आहेत. आणि भगवान शंकर राम नामाचा जाप करतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती जे वाचा तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती जे वाचा तया मोक्ष. तर हरी हरी हा शिवाचा मंत्र आहे. आणि म्हणून नाथ महाराज बोलले की एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव हे प्रमाण होतं. ते एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. महादेव हे पहिले वैष्णव आहेत. ते भगवान कृष्णाचे भक्त आहेत, विष्णूचे भक्त आहेत आणि ते रामनामाचा जाप करतात. आणि मग हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती जे वाचा तया मोक्ष. आत्मा जो शिवाचा रामजप. आणि मग महादेवच जर विष्णूचे भक्त आहेत तर आम्ही विष्णूचाच भक्त व्हावं ना, महादेवाचं ऐकावं आम्ही. आणि म्हणून 10व्या अध्यायात विभूती युगात 11व्या अध्यायात विश्वदर्शन युगात 11व्या अध्यायात गीतेच्या जे भगवंतानी अर्जुनाला विश्वात्मक रूप दाखवलं ते विश्वात्मक रूप महादेवाला अद्यापही पाहायला मिळालं नाही. ज्ञानोबराय साक्ष देतात, माऊली लिहित आहेत हे विश्वात्मक रूपडे जे दाविली आम्ही तुझ पुढे ते शंभूही न जोडे तपे करिता. वो भी नीट ऐका. हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे ते शंभूही न जोडे तपे करिता. ज्ञानोबराय लिहित आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलत आहेत की अर्जुना हे जे विश्वात्मक रूप मी तुला दाखवलंय ते अद्याप भगवान शंकराला पाहायला मिळालं नाही. बघा विश्वात्मक रूप फक्त अर्जुनाला पाहायला मिळालं. ते अद्यापही भगवान शंकराला पाहता आलं नाही. ज्ञानोबराय लिहितात हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे ते शंभूही न जोडे तपे करता. ते भगवान शंकराला तपश्चर्या करूनही पाहता आलं नाही. भगवान शंकराला अभिमान झाले म्हणले देवा दाखवत नाहीत ना तुम्ही, मी तपश्चर्या करतो म्हणले आणि तुमचं कृष्ण तुझं विश्वात्मक रूप पाहिलंच म्हणले मी नाही पाहता आलं. आणि मग ज्ञानोबराय लिहित आहेत की करिता तापसाची कडसणी कवनू जवळू ठेवी जेल शुडपाणी तोही अभिमान सांडोनी पायवनी माता वाहे. भगवान शंकरच्या लक्षात आलं की मला अभिमान झाला माझ्या तपाचा आणि मी माझ्या तपश्चर्याच्या बळावर देवा तुमचं रूप पाहिलं म्हटलं पण देवाने मला दाखवलं नाही, कृष्णाने मला दाखवलं नाही. भगवान शंकराने शेवटी आपला अभिमान टाकला आणि भगवान कृष्णाच्या पायात वाहणारी गंगा आपल्या मस्तकावर ठेवली, मस्तकावर घेतली.
तोही अभिमान सांडोनी पायवनी मातावा आहे. आणि भगवान शंकर अभिमान टाकून भगवान कृष्णाला शरण आले आणि त्यांच्या पायातली गंगा आपल्या मस्तकावर धारण केली. आणि म्हणून लक्ष्मीचे थोरपण न सरे, शंभूचे तपही न पुरे, येत प्राकृत येर हेंदरे किवी जाणवलं आहे. अरे हेंद्र्यानो म्हणलं, अरे हेंद्र्यानो आम्हाला म्हटले माऊलीने, अरे हेंद्र्यानो लक्ष्मीची श्रीमंती कमी पडली कृष्णाला विकत घ्यायला, शंभूचं तप कमी पडलं कृष्णाला विकत घ्यायला, तुम्ही आम्ही हेंद्रे प्राकृत हेंद्रे किवी जाणवलं आहे, आम्ही काय विकत घेऊ रे म्हणले कृष्णाला. आणि म्हणून एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, महादेव अर्थात भगवान शंकर हे महावैष्णव आहेत, पांडुरंगाचे भक्त आहेत, अर्थात कृष्णाचे भक्त आहेत. या नात्याने आम्ही कृष्णाचीच भक्ती करावी. अन्यथा हे दोन्ही देव एकाच तोडीचे आहेत. तुकोबाराने स्पष्ट सांगितले, हरी हरा भेद नाही, नका करू वाद, वाद घालू नका. कृष्ण मोठा आहे का महादेव मोठा आहे, दोन्ही मोठे आहेत, समान आहेत, त्यात भेद नाही. हे दोन्ही देव एकच आहेत आणि ते दोन्ही एकमेकाचे मित्र आहेत. विष्णू अर्थात कृष्ण महादेवाचं नामस्मरण करतात आणि महादेव बी कृष्णाचं नामस्मरण करतात. दोघं एकमेकाचं नामस्मरण करतात, दोघं एकमेकाचे भक्त आहेत, दोघं एकमेकाचे भक्त आहेत. रामचंद्रानी, प्रभू रामचंद्रानी लंकेवर चढाई करताना रामेश्वरला महादेवाचं मंदिर स्थापन केलं, पिंड स्थापन केली आणि मग लढायला गेले. प्रभू रामचंद्र महादेवाचे भक्त होते, महादेव रामचंद्राचे भक्त आहेत, देवाणघेवाण आहे, दोघं एकमेकाचे भक्त आहेत. हां हे ना, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, उजवा वाम भाग तुका म्हणे एकच अंग, एका शरीराला उजवा भाग डावा भाग, तसं एककडचा विष्णू एककडचा महादेव आहे. हरिहरा भेद नाही, नका करू वाद, दोन्ही एकच आहेत. आणि म्हणून तुकोबाराने एक ठिकाणी म्हणले की हरिहरादी समजता, विष्णू आणि महादेव या जगात समस्त देव जर कोण असेल तर विष्णू आणि महादेव आहेत. पण आपण काय पाहिलं की महादेव विष्णूचे भक्त आहेत, महावैष्णव आहेत, या नात्यानं आपणही विष्णूची अर्थात कृष्णाचीच भक्ती करावी. तुकोबारा एक ठिकाणी म्हणतात की हरिहर सांडोनी देव धरिती भाव शुल्लकी, सेंदरी हेंदरी दैवते. सेंद्र हेंद्राच्या मागं लागू नका, सेंद्र हेंद्राच्या मागं लागू नका, मागं लागायचं तर हरी आणि हराच्या लागा. हरिहर सांडोनी देव धरती भाव शुल्लकी, भजायचं तर हरीला भजा किंवा हराला भजा, अर्थात भगवान श्रीकृष्णाला भजा किंवा महादेवाला भजा. परंतु महादेवच महावैष्णव आहेत, महादेवच जर विष्णूला किंवा कृष्णाला भजतायत तर आपणही सगळे कृष्णालाच भजू. आणि म्हणून या जगाचा एकमात्र देव जर कोण ठरत असेल तर तो आहे पांडुरंग अर्थात भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून आम्हा विष्णुदासा एकविध भाव न मनोया देव अनेकाशी, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका त्या पांडुरंगा वाचून. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाशी एकनिष्ठ राहा. प्रभेने जसं स्वतःला सूर्याला विकलंय, ननबारा लिहित आहेत की सूर्याच्या होना होईजे की सूर्या सवेची जाईजे, हे विकले पण साजे प्रभेशी जेवी. नीट ऐका होई ननबाराची, सूर्याच्या होना होईजे का सूर्याची सवे जाईजे, हे विकले पण साजे प्रभेशी जेवी. या प्रभेने म्हणजे प्रकाशानं सूर्याला विकले. सूर्य आला की प्रकाश आलाच, सूर्य गेला की प्रकाश गेला. जसे या प्रभेने सूर्याला विकलंय तसं एका भगवान श्रीकृष्णाला तुम्ही विका. आणि याला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझी अनन्य भक्ती. ही भगवान श्रीकृष्णाची अनन्य भक्ती आहे. आणि अनन्य भक्ती सांगताना ज्ञानोबा लिहित आहेत की सूर्याच्या होना होईजे का सूर्याची सवे जाईजे, हे विकले पण साजे प्रभेशी जेवी. सूर्य उगवला की प्रकाश आलाच, सूर्य गेला की प्रकाश गेला. हे जसं प्रकाशानं प्रभेने सूर्याला विकलंय तसं तुम्ही एका भगवंताला, एका कृष्णाला, पांडुरंगाला विका. ही पांडुरंगाची अनन्य भक्ती आहे. तात्पर्य, या विश्वाचा, या देवाचा एकमात्र देव जर कोण असेल तर तो आहे भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग अर्थात विठ्ठल परमात्मा. आणि म्हणून
जीवन सफल करायचे, मुक्ती हवी आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचे, तर विठ्ठलाशिवाय कुणालाही देव म्हणू नका. याचा अर्थ कुणाचा तिटकारा करू नका. काही सो कॉल्ड मानलेले देव आहेत, कुणाचा तिटकारा टिंगल करू नका. पण तुम्हाला मुक्त व्हायचे तर मुक्ती तुम्हाला एकच देव देऊ शकतो, तो आहे विठ्ठल परमात्मा. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की विठ्ठले विन देव म्हणती ते संसार पुरती पावती. विठ्ठल न मनसी पुनरपी पडसी गर्भवासी. तू विठ्ठल सोडून इतराचं भजन केलं आणि विठ्ठल नाही म्हणला की पुन्हा गर्भात पडणार, अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणार. का तर विठ्ठलाशिवाय कुणाला देव म्हणला तर तू पुन्हा संसारात अडकणारच. विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुरती पावती. कारण विठ्ठल सोडला तर जगातल्या इतर कुणातही ताकद नाही तुम्हाला मोक्ष देण्याची. बाकीचे देव तुम्हाला संकटातून तारतील, पण तुम्हाला भवसागरातून तारणारा एक आणि एकच देव आहे, आणि तो आहे विठ्ठल परमात्मा. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की विठ्ठल विना देव म्हणती ते संसार पुरती पावती. आणि म्हणून आपलं सोनं करायचं असेल, कल्याण करायचं असेल, हित करायचं असेल तर खऱ्या देवाला भजा, खऱ्या देवाच्या मागे लागा. आणि तो खरा देव आहे पांडुरंग विठ्ठल, अर्थात भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही चरणात म्हणतात की अनेकाची स्तुती अमा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा, अमा विष्णुदासा एकविध भाव न मनोया देव अनेकाशी. महाराज म्हणतात की मी पांडुरंग सोडून इतर कोणाची स्तुती केली, कुणाचं नामस्मरण केलं, माणूस तर सोडा देवाची सुद्धा, पांडुरंग सोडून कुणाचंही नामस्मरण केलं, कुणाची स्तुती केली, नामस्मरण केलं तर मला ब्रह्महत्या केल्याचं पातक लागेल. आमचा एकविध भाव आहे. आम्ही फक्त आणि फक्त पांडुरंगालाच देव मानतो आणि फक्त पांडुरंगाच्या विश्वाचा देव आहे आणि पांडुरंगच माझा देव आहे. आणि म्हणून आम्हा विष्णुदासा एकविध भाव न मनोया देव अनेकाशी. आणि हे मी जे वचन माझ्या तोंडातून काढले, मी जे बोललोय, याला जर मी पलटी मारेल तर मला काय शिक्षा मिळेल हे तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात आणि म्हणतात, शतखंड माझी होईल रचना जरी या वचना पालटेन. अभंगाच्या तिसऱ्या चरणात शतखंड होईल माझी रचना, शतखंड माझी होईल रचना जरी या वचना पालटेन. मी वचन दिले वरच्या दोन चरणात काय की पांडुरंग सोडून मी कुणाची स्तुती करणार नाही, अर्थात कुणाचे नामस्मरण करणार नाही. माझा एकविध भाव आहे, माझा एकच देव आहे, अर्थात त्या विश्वाचा एकच देव आहे, तो आहे पांडुरंग. त्याचं नामस्मरण सोडून, त्याची भक्ती सोडून मी कुणाची भक्ती करणार नाही. आणि या शब्दापासून जर मी परत फिरलो, हे वचन जर मी मोडलं तर माझ्या जिभेचे 100 तुकडे होतील. शतखंड माझी होईल रचना जरी या वचना पालटे. तुकोबारांनी शब्द दिलाय मला की मी कृष्ण अर्थात पांडुरंग सोडून जर कोणाला देव म्हणेल आणि कोणाचं नाव घेईल देव म्हणून, अर्थात पांडुरंगाशिवाय कोणाचं नामस्मरण करल, हे मी वचन दिले. मी फक्त पांडुरंगाचंच नामस्मरण करल हे वचन दिले. आणि पांडुरंग सोडून मी जर कोणाचं नामस्मरण केलं, हे वचन मोडलं, तर माझ्या जिभेचे 100 तुकडे होतील. अजून काय ग्वाही द्यायची होती तुकोबारायने आम्हाला की या जगाचा एकच देव आहे, तो आहे पांडुरंग. महाराजांनी स्वतःच्या जिभेचे 100 तुकडे करून घ्यायची तयारी ठेवली. म्हणजे काय भरीव भरीव पुरावा दिला की या जगाचा एकच देव आहे, या विश्वाचा एकच देव आहे आणि तो आहे पांडुरंग, अर्थात भगवान श्रीकृष्ण. काही बोलायला उरतच नाही की हो. महाराज जर म्हणतात की या जगाचा देव फक्त पांडुरंग आहे, मी त्याचंच नामस्मरण करेल, आणि त्याचं नामस्मरण सोडून जर कुणाचं नामस्मरण केलं, माझ्या जिभेचे 100 तुकडे होतील. काय डोंगर एवढा पुरावा दिलाय महाराजांनी की या जगाचा, या विश्वाचा एकच देव आहे, तो आहे पांडुरंग. संपलं. आणि शेवटी तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात की तुका म्हणे मज अनेका संकल्पे अवघीच पापे घडतील. तुका म्हणे मज अनेका संकल्पे अवघीच पापे घडतील. माझा एकच संकल्प आहे की माझा देव पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, कृष्ण आहे. माझा कुठलाही संकल्प राहणार नाही. माझा एकच संकल्प, विठ्ठलाचं नाव.
आता विठ्ठलाच्या नामाशिवाय दुसरा संकल्पच नाही. संकल्प विकल्प मावळले आहे तो संकल्प फक्त विठ्ठल नामाचा. एकच संकल्प विठ्ठलाचं नाम. आणि हे विठ्ठलाचं नाम सोडून इतर जर मी काही संकल्प करेल तर जगातली सगळी पापं मला लागतील. म्हणून फक्त विठ्ठलाचंच नाव घेईल आणि विठ्ठलाचं नाव घेणं एवढाच माझा संकल्प आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे मज अनेका संकल्पे अवघीच पापे घडतील. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. मित्र, मला एक गोष्ट समजून सांगायची. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक देव आहेत. जसा दगडागणीस विंचू तसा दगडागणीस देव. अँड दीज आर ऑल मॅन मेड देव. दीज आर ऑल मॅन मेड देव. तुम्ही आम्ही बनवलेले, शास्त्रानं बनवलेले नाही आहे. शास्त्रानं एकच देव सांगितला आहे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. आणि म्हणून मी बोलून गेलो की देव आम्ही आमच्या मनाने ठरवू नये. आमचा एकमात्र देव कोण? तो शास्त्राला पुसावा, ज्ञानेश्वरीला पुसावा, गाथेला पुसावा, ज्ञानोबराय तुकोबरायांना पुसावं की महाराज आमचा एकमात्र देव कोण? तर ज्ञानोबराय तुकोबराय एकच देव सांगतात की सगुण निर्गुण एकू गोविंद रे. सगुण आणि निर्गुण रूपानं नटलेला एकच देव आहे तो गोविंद, अर्थात भगवान श्रीकृष्ण. आणि तोच पांडुरंग आहे, तोच विठ्ठल आहे जो पंढरपुरात उभा आहे. म्हणून आपल्या सभोवताली अनेक देव आहेत. तुम्ही गर्दी करतात, जातात. मला वाटतं तुम्ही शहाणं व्हावं. मला तुम्हाला बंधन घालायचं नाही, मर्जी तुमची. ज्याला जिथं जायचं तिथं जावं, पण शहाणं व्हावं. आपल्या हक्काचा देव पांडुरंग आहे. पांडुरंग सोडून मुक्तीदाता दुसरा कोणी नाहीच आहे. ते देव तुम्हाला संकटातून तारतील पण भवसागरातून तारणार नाहीत. तुम्हाला मुक्ती हवे, पांडुरंगालाच भजावं लागेल. पांडुरंग सोडून तुम्हाला कोणी मुक्ती देऊ शकत नाही. मग शहाणे व्हा ना, या ना पांडुरंगाकडं. बरं, काही काही लोक, आता मी नावं घेत नाही, पण काही काही लोक लय कौतुक करतात. अमक्या अमक्या तीर्थक्षेत्रात त्यांनी फलाना चमत्कार केला, बिस्तान चमत्कार केला. चमत्कार ज्ञानोबरायांनी केलेत. मग तुम्ही ज्या तीर्थक्षेत्राचं कौतुक करता की तिथल्या देवानी असा असा चमत्कार केला आहे, ज्ञानोबरायांनी चमत्कार केला, मी म्हणतो दोघांचे चमत्कार बाजूला ठेवा. तुम्ही म्हणता त्याचे चमत्कार बाजूला ठेवा, ज्ञानोबरायांचे चमत्कार बाजूला ठेवा. ज्ञानोबरायांचे चमत्कार बाजूला ठेवले, कमीत कमी ज्ञानोबराच्या जीवनात ज्ञानेश्वरी तरी उरते, तुकोबाराच्या जीवनात गाथा तरी उरते. मग तुम्ही ज्याला देव म्हणतात त्याच्या जीवनात काय उरते? चमत्कार दोघाकडे. तुम्ही म्हणतात त्या देवाकडे बी, ज्ञानोबरायाकडे बी आहेत, पण दोघांचे चमत्कार बाजूला ठेवा. चमत्कार जर काढून टाकले तर ज्ञानोबराच्या जीवनात ज्ञानेश्वरी उरते, तुकोबाराच्या जीवनात गाथा उरते, नाथ महाराज जीवनात भागवत उरते, नामदेव महाराज जीवनात अभंग उरतात. पण तुम्ही ज्याला देव म्हणतात त्याच्या जीवनात काय उरते? शून्य उरतं, शून्य. आणि ज्ञानोबराय स्वतः बोलत आहेत की मी केलेले चमत्कार जे काय आहेत, सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं, काय जे वगैरे असतील, रेडा बोलवला, भिंत चालवली, हे माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार काय तर ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून शहाणे व्हा, ज्ञानेश्वरीला भजा, गाथेला भजा. ज्ञानेश्वरी गाथा आम्हाला एकच देव सुचवते आणि तो आहे पांडुरंग, अर्थात भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून इतर देवतांच्या मागे लागू नका. इतर देवता संकटातून तारतील पण भवसागरातून तारणार नाहीत. भवसागरातून तारणारा एकमात्र देव आहे, तो आहे विठ्ठल. हनुमान ज्ञानोबराय म्हणतात की विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुढती पावती. विठ्ठलाशिवाय कोणाची भक्ती कराल तर संसार बंधनात पुन्हा अडकाल, तोट्यात जाल, तुमचं नुकसान होईल. आणि म्हणून महाराज आम्हाला शब्द देत आहेत की फक्त पांडुरंगाला अर्थात कृष्णालाच भजा. आणि म्हणून महाराज लिहितात की अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून येत्या पांडुरंगा, आम्हा विष्णुदासा एकविध भाव न मनोया देव अनेकाशी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिहिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला.